गुड मॉर्निंग. वेलकम टू एज्युकेशन अँड अभिवाचन चॅनल. आज आपण स्थूल वाचनमधली दुसरी टिप पाहणार आहोत. ही टिप डॉक्टर अनिल काकोडकर यांच्या मोठे होत असलेल्या मुलांनो या स्थूल वाचनातून घेतलेली आहे. डॉक्टर होमी भाभा ही टीम 2023-24 या दोन्ही वर्षी 3 मार्कांसाठी आली होती. तर या टिपमध्ये काय लिहाल, आपण याच्या आधीची बार्क ही टिप बघितली आहे, त्यातला संपूर्ण सारांश आणि आणखी 4 लाईन असं डॉक्टर होमी भाभामध्ये लिहायचे तुम्हाला. तर आपण पाहूया. डॉक्टर होमी भाभा यांनी भारतीय अणुसंशोधनाचा पाया घातला. भारतीय अणुसंशोधन केंद्राला त्यांचेच नाव दिले आहे. बार्क ही भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर म्हणजे भाभा अणुसंशोधन केंद्र या नावाने ओळखली जाते. अनेक मुली इथल्या ट्रेनिंग स्कूलमध्ये संशोधन करत असतात. या संस्थेत शिक्षण घेणाऱ्या मुलांना भेटायला, त्यांना प्रोत्साहित करायला डॉक्टर होमी भाभा नेहमी तिथे येत असत. डॉक्टर होमी भाभा म्हणजे प्रचंड स्फूर्तिदायक व्यक्तिमत्व होते. लेखक स्वतः ट्रेनिंग स्कूलमध्ये शिक्षण घेत असताना डॉक्टर होमी भाभा 3-4 वेळा तिथे आले होते. त्यावेळी स्वतःला सक्षम कसे करावे, ऊर्जा कशी मिळवावी, स्वतःचे मार्ग स्वतः कसे शोधावेत यासाठीचे त्यांचे मार्गदर्शन डॉक्टर अनिल काकोडकर यांच्यासाठी फारच मोलाचे, खूपच महत्त्वाचे ठरले होते. अशा पद्धतीने आपल्याला डॉक्टर होमी भाभा ही टिप लिहायची. ही टिप आपण शब्दांना सर्कल केले किंवा अंडरलाईन केली, ते शब्द लक्षात ठेवले, त्याचं वाक्य बनवून लिहिलं तरी ती व्यवस्थित नीटनेटकी लिहिता येते. 2-3 मिनटात ही टिप लक्षात राहते. पहिला काय शब्द लक्षात ठेवाल? पाया. मग नाव तुम्हाला इंग्लिश आणि मराठीतून दोन्हीतून लिहायचे. मग संशोधन. मग भेटायला प्रोत्साहित करायला येत होते. डॉक्टर होमी भाभा म्हणजे प्रचंड स्फूर्तिदायक असं व्यक्तिमत्व होतं. प्रचंड स्फूर्तिदायक व्यक्तिमत्व लक्षात ठेवायचं आहे. मग लेखक स्वतः शिक्षण घेत असताना 3-4 वेळा तिथं होमी भाभा आले होते. स्वतःला सक्षम, ऊर्जा कशी मिळवावी, मार्ग शोधावे, त्यांचे मार्गदर्शन कसे मोलाचे, महत्त्वाचे ठरले, हे शब्द फक्त लक्षात ठेवा. त्याच्यावरून तुम्ही वाक्य तयार करा. तुमची टीप बरोबर लक्षात राहील. पुढील मार्गदर्शनासाठी पाहत रहा एज्युकेशन अँड अभिवाचन चॅनल.